न ग बाई का बरं जायचं नाही? कारण काय ते तर सांगशील की नाही? बाजारला जायचं, कशाची खरेदी करायची? कशाची? अहो मंडळी, डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बाई लागतं आपल्या संसाराला. मग ते समजा घेऊन ये की त्यासोबत काय? अहो आणू कशात ठेवू कशात? आता तर समजास तू कॅरेट मध्ये देतात की तोच तर मोठा घोटाळा आहे. कसा काय कॅरेट भरून आणाय वस्तू ओतून टाका दरावे आणि कॅरेट फेकून द्यावी म्हणजे झालं. त्या कॅरी बॅगा समजा गटर अडकतात, समजा नाल्यात तुडुंब भरतात आणि सांडपाणी येते रस्त्यात. काय सांगता काय बाई? तेच तर सांगते ना, ध्यानात येतं का नाही म्हणून म्हणते. काय म्हणते? मले बाजारला जायचं नाही. अव सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू यातला विशेष. सजीवांना वाचवायचा दिलाय आदेश, प्लास्टिक पिशवी वापरू नका यातला विशेष. पेपरातली बातमी असली की नाही? आता तुम्ही आमचे बाददार नाही. सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही. पेपरात आले तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी. 2000 कासवतीच्या डोळ्यातून आत असावं. अरे फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विख्यातून जलचर सुधीक नाही वाचलं. ध्यान देऊन ऐका, एवढंच नाही, आणखी आपली घडलंय तरी काय? प्लास्टिक नका वापरू सरकारने केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा दिलाय वायदा. काय सांगता काय बाई? म्हणूनच म्हणते मला बाजारला जायचं नाही. यापेक्षा मी सांगतो तसं कर. समजा लोकांना उपदेश कर. त्यो काय? वापरू पिशवी कापडाची कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजाराला जाशील की नाही? वय पण मी आधी सांगते, मी प्लास्टिकची थैली आता धरणार नाही. मला बाजारला जायचं आहे. चला बाजारात चला. कापडाची थैली घेऊन कागद कपडाचा वापरा, नको प्लास्टिकचा कचरा. होत नाही त्याचा निचरा. आत्ता त्याने सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा. धन्यवाद.